आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी धर्मेंद्र प्रधान, ती आक्रमक मागणी विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत लावून धरली आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा, केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या या एकूणच लढ्याला, आंदोलनाला मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याच्या नंतर जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतोय। तरुणांकडून आता विजयी जल्लोष त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। जोरदार घोषणाबाजी आपल्याला ऐकू येते। तर जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांकडनं हा जल्लोष केला जातोय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याच्या नंतर आपण पाहतोय जंतर मंतरवरची ही दृश्य आहेत। गेल्या 30 ते 35 दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतर इथं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झालेले होते। अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या एकूणच लढ्याला, या आंदोलनाला यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांकडनं विजयी जल्लोष। ऐसा खाना पानी वंचित ना करे लोगों को, जो यहाँ पे आना चाह रहे हैं ना करें। देखिए इंटरनेट बंद कर दिया, मेट्रो स्टेशन बंद कर दिया, उसमें न्यूज़पेपर चिपका दिया, ये सब करने बहुत बचकानी बातें हैं। प्रशासन को इस किस्म से काम नहीं करना चाहिए। लोग तब भी हजारों की संख्या में यहाँ पे जुड़ रहे हैं, तो ये सब करने से कोई फायदा नहीं है। लोगों को खाना पानी एंड उनका मूवमेंट आप रोक नहीं सकते हो, असंवैधानिक है, इलीगल है। दिल्ली पुलिस इलीगल काम करना बंद कर दे, ये हमारा इमीडिएट डिमांड है। कितने बजे जाएंगे आप मीटिंग के लिए? जब बुलाएंगे, अभी वो एग्जैक्ट टाइम बताएंगे फिर आएंगे। उसके पहले भी हो सकता है। सौरभ दास यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। पोलीस आता यापुढे अवैधपणे काम करू शकत नाहीत। विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला त्याचं उत्तर पोलिसांना द्यावं लागणार आहे आणि या पोलिसांवर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता सीजेपी कडनं केली जाते। खरं कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा ही तर प्रमुख मागणी होतीच, पण सोबतच ज्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे त्या पोलिसांवर देखील कारवाई व्हावी। आम्ही एफआयआर दाखल करू आणि एफआयआर दाखल झाली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, पण या पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी भूमिका सीजेपीने सुरुवातीपासूनच घेतलेली आहे। म्हणजे लढा अद्यापही संपलेला नाहीये, तो लढा असाच सुरू राहणार आहे। जोवर पोलिसांवर कारवाई होत नाही तोवर हा लढा सुरू राहील असं सीजेपीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। निश्चितच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला तरी पुढची आंदोलनाची नेमकी काय दिशा असणार आहे या संदर्भात थोड्याच वेळात ते माध्यमांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत। अभिजित दिपके आणि एकूणच सीजेपीची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र त्यापूर्वी दिल्लीतल्या जंतर मंतरवरची ही आपण दृश्य पाहतोय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांकडनं आता जल्लोष केला जातोय। या राजीनाम्याच्या भूमिकेनंतर, सरकारच्या निर्णयानंतर आता एक प्रकारे सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय।